तर मंत्रालयात आता जनतेला प्रवेश देत असताना अधिक सुरक्षा प्रखर केली जाणार आहे। मंत्रालयात प्रवेश देत असताना काही नवीन तंत्रज्ञान असणार याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मंत्रालयात वारंवार अनेक विदाऊट पास घुसतात आणि मग त्यानंतरनं वेगवेगळे प्रकारही देखील घडतात। यामुळे यापुढे आता मंत्रालयामध्ये खास सुरक्षेची खबरदारी घेतली जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालय सुरक्षेचा आढावा घेतला आहे आणि या दरम्यान मंत्रालयात अशी जे प्रवेश देताना काटेकोर नियम पाळण्याची सूचना करण्यात आलेल्या आहेत। मी आपणास एक दाखवतोय की हा पास अशा स्वरूपाचा करण्यात येईल की ज्याच्या माध्यमामध्ये तुमचा फोटो काढला जाईल, त्याच्या बाजूला स्कॅन कोड असेल। हा स्कॅन कोड संबंधित जो आहे तो पुढील कालावधीमध्ये इथे केल्यानंतरच आत प्रवेश दिला जाईल। मंत्रालयातल्या प्रमुख चारही प्रवेशद्वारावर अशा स्वरूपाचे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मंत्रालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक डाटा हा देखील कंपाईल केला जाणार आहे। मंत्रालय कर्मचारी तसंच अधिस्वीकृत पत्रकार आणि जे नियमित मंत्रालयात येतात त्यांच्यासाठी देखील अशा स्वरूपाचा एक स्पेशल कोड दिला जाईल की ज्याच्या माध्यमातून त्यांना प्रवेश थेट आत कायमस्वरूपी राहील। मात्र जे प्रवेशामध्ये अभ्यासक आहेत किंवा ज्यांचं इतर काम आहे यासाठी येत आहेत त्यांना मात्र यापुढे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचा पास काढला जाईल, त्याच्यामधून स्कॅन कोड असेल। तो स्कॅन कोड खोलल्यानंतरच इथून आत प्रवेश दिला जाईल आणि त्याच्यानंतरनं काम संपल्यानंतर त्यांनी सगळीकडनं काम संपवून तिथल्या अभ्यासकांचा सही घेऊन बाहेर जाणं हे अपेक्षित आहे। इतर ठिकाणी सुद्धा विशेष म्हणजे 6व्या मजल्यावर जिथे मुख्यमंत्री कार्यालय आहे तिथे देखील सुरक्षा अधिक राहणार आहे। कोणीही गैरप्रकार करू नये म्हणून अशा स्वरूपाची खबरदारी आता मंत्रालयात घेताना दिसली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।